तुला माहितीये का, बरेच लोक विटामिन D3च्या B12च्या गोळ्या खातात. म्हणजे विटामिन B12 D3 गोळ्यांनीच पोटात बऱ्याच लोकांच्या जातं. पण या सगळ्यामध्ये 6 महिन्याला जर तुमची B12ची मात्रा जी आहे ती शरीरातली कमी होते, रक्तातली कमी होते, D3 कमी होत आहे, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी ते तुमच्या खाण्यापिण्यात कमी जाते. बघा मी काय म्हणतो, माणसाला काय वाटतं, माझ्या खाण्यापिण्यामध्ये B12 नाही, माझ्या खाण्यापिण्यामध्ये D3 नाही. तुमचं पचन चांगलं नसेल, तुमचं सूक्ष्म पचन चांगलं नसेल तरी सुद्धा B12, D3 किंवा तुमच्या शरीरातल्या मिनरल्स, व्हायटॅमिन याची कमतरता रक्तामध्ये जाणवायला लागते. म्हणजे तुमचं पचन चांगलं असणं हे सगळ्या शरीरासाठी गरजेचं आहे. म्हणजे बरेच लोक म्हणतात की न्यूट्रिएंट्स म्हणजे शरीरामध्ये अन्नद्रव्यांमधनं हे न्यूट्रिएंट्स मिळतात आणि हे जे न्यूट्रिशन आहे, हे जे पोषण आहे, हे पचनाशी निगडीत असते. बघा, माझं वाक्य खूप महत्वाचं आहे, माझा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तुम्ही प्रत्येक वेळी B12, D3, माझं C कमी पडलं, माझं आणि काय कमी पडलं, ह्या सगळ्या गोष्टी वरून घेत असाल तर त्या सगळ्यापेक्षा व्यायाम व्यवस्थित करा, पचन नीट करा आणि तुमचं पचन नीट झालं, तुमची ऍसिडिटी, जळजळ, ब्लोटिंग हे बऱ्याच प्रमाणात कमी झालं की D3, B12 हे कमी नाही पडत. आणि त्यामुळे तुमच्या डोक्यात असेल की B12, D3 बाहेर घ्यायला पाहिजे, तर मी असं सांगेन तुमचं पचन सुधारा. मी असं सांगेन तुमचं चालणं फिरणं वाढवा, तुमचा आहार व्यवस्थित करा. या सगळ्यांनी या कमतरता सेटल होतात.